आलो बघा इचलकरंजीमध्ये आणि शिवाजी महाराजांचं पण दर्शन झालं. तिथून जरा पुढे गेलं आणि परत सिग्नल लागलं. कधी बोलत बोलत कबनूरमध्ये पोहोचलो माहितच नाही आणि कबनूरमध्ये आल्यानंतर हे बघा नुसतं स्नॅप काढते पाठवते, स्नॅप काढते पाठवते, स्नॅप काढते पाठवते. अजून जरा दया पुढे गेल्यावर माणगावची कमान लागते बघा. हे बघा माणगावची कमान आणि माणगावमध्ये आता पोहोचलो आम्ही. आणि माणगावमध्ये आल्यानंतर या भावानं मोबाईल ठेवला आणि नुसतं गाणं ऐकायलाय. आणि हे बघा इथं उड्डाण पूल लागलं. उड्डाण पूलच्या इथनं गेलो आम्ही आणि मला रेल्वेचा आवाज आला आणि दादाला म्हटलं दादा पुढं गाडी जरा थांबवा, आपण रेल्वे बघूया. आणि खाली उतरसर म्हणजे रेल्वे जरा पुढे गेली तेवढं जरा अर्धा शूट भेटला. आणि आज वातावरण बघा किती बाहेर दिसालतं. आणि या वातावरणामध्ये असं वाटाल तर फोटो काढूया. मग थांबलो आम्ही थोडा. थांबले आम्ही पुढे शूटला, कारण की इथं वातावरण पण चांगलं आहे पुढे शूटला. आणि आता पुटवाड्या आपण थांबून इथं फोटो काढून झालेलं आणि आम्ही चाललो तेवढं ती पोरं रील्स करायला तिथं थांबून त्यांना बघितलो आणि आम्ही किक मारलो आणि सरळ चाललो. आणि ही पण दोन रील स्टार आहेत, हिनी पण रील्स करतात. आज काय रील्स केली नाहीत कारण की आज वेळ झालता म्हणताना आज रील्स केली नाहीत दोघांनी. आणि आज वातावरण पण चांगलं होतं रील्स करण्यासाठी. तिथनं असं आलो आणि थांबलो नाही आधीमध्ये. आणि सूर्य पण कसं मावालाय बघा. आणि आज बघायला सूर्य कसं मावालाय आणि भारी बघा मुलगी किती गावाला जाताना किती खुश आहे आणि किती मजा करायला. कोण गावाला जाताना असं गाडीवरनं डान्स करत होते, कमेंट करा. आणि आम्ही पण असं मजा केली. आणि भावाला म्हटलं जर असं वातावरण बघ कसं भारी आहे. आणि जाता जाता बघतोय इकडं पंक्चर झालती गाडी हायवेवर बरोबर. आणि हायवेला कोण थांबत नाही आणि पंक्चर पण काढायला देत. आणि इकडे बघतोय आज खरंच तो आज वातावरण लय भारी झालतं. आज शाम होने आई मौसम कितना अच्छा है देखो. भावानं खरोखर आज वातावरण लय बरं होतं. आणि असं गाणं म्हणत कधी एकदा आलो मला माहिती. पोचलो बा कोल्हापुरात आणि हॉटेल भाग्यश्रीची इथं दुसरी शाखा आहे ती जरास दिसली. इथं बघतो दुकान बघा खाली वर आहेत आणि वर हवे आहे आणि खाली असं फुलाच्या खालनं जायला लागते गांधीनगरला. आणि गांधीनगर मधनं जाताना इकडे बघते पोलीस नव्हती म्हणजे ट्रॉफीवाली नव्हती. तिथनं आम्ही आलो कसं तर करून. आणि इकडे तिकडे जरा दुकान हुडकते कारण की आपल्याला बल्ब घ्यायचा आहे आणि इंडिकेटरची काज घ्यायची आहे. ती कुठं भेटते बघूया. मग जरा पुढे गेलो दुकानपाशी. हे भाऊ जाऊन आला, बल्ब भेटले नाही आणि इंडिकेटरची काज भेटली नाही. राहते म्हटलं चला जाऊया आपण. आणि आपल्याला जायला पण वेळ होते. किक मारलो आणि सरळ चाललो बघा. आणि इकडे तिकडे बघून नुसतं कपड्याचं दुकान आहेत. कपड्याचं दुकान किंवा असं ज्वेलरी किंवा असं डिझायनिंग त्यांची अशी दुकान होती मोठी मोठी. आणि गांधीनगर फेमस करून कपड्याचं आहे. आणि आम्हाला जायचं होतं दवाखान्याला आणि इथं ट्रॉफिक झालं. आणि ट्रॉफिकमध्ये ही बघा कारवाला आम्हाला जागाच येत नाही. मग कसं करून काढली तर जरासं गाडी घासली. मग राहून म्हणून सोडून दिलं. आणि पुढे गेल्यानंतर कुठं दवाखान्याचं ते बघतो. ही बघा एलईडी घेतला म्हणजे टीव्ही लावल्यात रस्त्याकडाला. आणि जिकडे बघशील तिकडे नुसतं मोठी मोठी दुकानच आहेत. हे बघा ट्रक म्हणजे तिथं माल होतो म्हणजे माल भरतात तिथं काय असेल ते. आणि आम्ही रस्ता जरा चुकलो आणि कोणाला तर विचारायचं म्हटलं दवाखाना कुठं आहे. मग